खांदी पताका घेऊनी वारी रामकृष्ण हरी मित्रांनो, तर मी तुमचा तेजसराव आज आपल्यासाठी नवीन व्हिडिओ घेऊन आले. तर सालाबाद प्रमाणे याही वर्षी मी संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्याला आले. आता मी सध्या दिवे घाटात आहे. तुम्ही माझ्या पाठी पाहू शकता. सगळे विठ्ठल भक्त कसे आनंदात आणि त्यांच्या मनोरथ उत्साहात आपल्या पंढरपूरकडे रवाना झालेले आहेत. लातूर किती वारी तुमची? भरपूर 40 वर्ष झालं. होय. अरे बापरे, लातूर एवढं लांब. आणि आता एवढ्या उन्हातानं तुम्ही चालताय, काही पाहायला वगैरे त्रास होतोय का तुमच्या? काहीच नाही, देवाची आस्था आहे मनामध्ये. अरे वा. म्हणून हा संत मेळा जमलेला आहे. संतांनी परंपरा चालवली आहे. त्या आस्थेच्या पोटी आम्ही येतो एवढ्या लांबून भक्तिभावाने. अरे वा. या रे या रे. तुमचं या वर्षीच पाऊस वेळेवर करावा, शेतकरी सुखी करावा. अरे वा. होईल होईल, तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होतील. पांडुरंगाच्या मार्च पण थोडं लक्ष द्यावं. वेळेवर पाऊस झालेला नाही. पांडुरंगाने सरकारने थोडं लक्ष घालावं शेतकऱ्याकडे. शेतकरी सुखी तर देश सुखी. 100% एवढंच पांडुरंगाकडे मागणं आहे. ओके. भाव द्या म्हणा सरकारकडे मागणे. माऊलीला बुद्धी दे म्हणा, सरकारला बुद्धी दे म्हणा. आमच्या शेती मालाला योग्य भाव द्या मला. मालाचा फिक्स करावा भाव. शेतकरी मालाचा भाव फिक्स योग्य भाव द्यायला आमचं सुखी. आम्हाला कर्ज घ्यायची गरज नाही आणि कर्जाची गरज नाही, माफीची सुद्धा अपेक्षा नाही आम्हाला. फक्त शेतकऱ्याला एवढ्या भावाच्या खाली विकायचं माल नाही किंवा व्यापारी विकत घेऊ नये एवढं बंधनकारक झालं तर शेतकऱ्याला सोसायटी काढून जगण्याची गरज नाही. तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होती. काय अडचण नाही. जय हिंद, जय महाराष्ट्र. मित्रांनो, ही बैलजोडी आणि असे 4 अजून एकूण 8 अशा बैलजोड्यांनी माऊलींचा रथ हा दिवेघाट चढणार आहे. आता ही बैलजोडी खाली जाऊन माऊलीच्या रथाला जोडली जाईल आणि तिथून पुढे माऊलींचा रथ हा दिवेघाट चढेल आणि सासवडच्या दिशेत रवाना होईल. रामकृष्ण हरी माऊली. रामकृष्ण हरी.
सर्व वारकरी बंधू दिवे घाटाच्या अशा सावलीत असं विश्रांती घेताना आपण पाहू शकता. पालखी यायला थोडाच वेळ बाकी आहे तरी सर्व वारकरी बंधू इथे थोडासा आराम म्हणून ते विसावा घेत आहे. असं काही थांबू नका मित्रांनो. इथे पाणी जरी पडत असलं तरी दगडी पडण्याचे जास्त चान्सेस असतात. तरी सूचना देऊन सुद्धा तुम्ही असं करत असल्यावर हे काय बरोबर नाही बघ. तर मित्रांनो मी आता दिवे घाटात आहे आणि तुम्ही माझ्या पाठीमागे पाहू शकता रस्ता रुंदीकरणाचं काम चालू आहे. तरी या वर्षी तरी माऊलींच्या पालखीचा मार्ग जरी नीट नसला थोडाफार त्रास होत असेल तरी येत्या काळात लवकरच हा पालखी मार्ग अतिउत्तम आणि सुंदर आपल्या महाराष्ट्र सरकारद्वारे करण्यात येणार आहे. कुठून आला आपण माऊली? अकोला जिल्हा माऊली. किती वारी तुमची? आणि आजी 5वी तशी हा पहिल्यापासून तुम्ही माऊलींच्याच पालखीचे का तुकाराम महाराजांच्या पण नाही पालखी? माऊलीच्या माऊली सोबतच. अरे वा मस्त मस्त. काही त्रास वगैरे काय होतं का काहीच नाही चालताना? काहीच नाही. नाही उलटा आनंद येतो. अरे वा. आणि तुमची यावर्षी विठ्ठलाकडे काय साकडं असेल तुमचं? काहीच नाही अशीच नेहमी वारी सुरू होती याची अशी इच्छा आहे. अरे वा मस्त मस्त. खांदी पताका घेऊनी वारी तर मित्रांनो दिवे घाट व्यवस्थितरित्या पार करून आता आम्ही संत ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीची वाट बघत विठू माऊलीच्या मूर्तीच्या एक्झॅक्ट समोर बसलेलो आहोत. तुम्ही बघू शकता माझ्या समोरच विठू माऊलींची मूर्ती आहे आणि खाली अखंड असा जनसागर वारकऱ्यांचा महासागर तुम्ही बघू शकता. मित्रांनो या वर्षीची पालखी तब्बल 2 तास लेट झालेली आहे. आत्ता वाजलेले तर 8 जवळपास 6-6:30 दरवेळेस येत असती पण यावेळेस माऊलींची पालखीनी आत्ता सध्याला 8 वाजवले आहेत देवघाटात यायला. त्यामुळे आपल्याला काही दृश्य परफेक्ट काही मिळत नाहीयेत. सर्व काही अंधारमय वातावरण झालेलं आहे इथे देवघाटात. तुम्ही बघू शकता 7 ते 8 लाखाच्या पेक्षाही जास्त पब्लिक यावर्षी वारीमध्ये सहभागी झालेले आहे. अथंग असा जनसागर आपण या ठिकाणी पाहू शकतो. दरवेळेसप्रमाणे तोच तो उत्साह तोच तो आनंद घेत वारकरी आपले सासवडच्या दिशेने रवाना झालेले आहेत.
आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. नक्की करा राव सबस्क्राईब. तुमच्यासाठी एवढं 7 तास चालून 3.5 तास अंधारात बसून मी व्हिडिओ काढलाय. तरी एक लाईक, एक शेअर आणि एक कमेंट नक्की करून जा. धन्यवाद. जय हरी.